श्रीपाद्या जय जय स्वसंवेद्या आत्मरूपा। ॐ सहनाववतु सहनौ भुनक्तु सह वीर्यं करवावहै तेजस्विनावधीतमस्तु मा विद्विषावहै। ॐ शान्ति शान्ति शान्तिः। हरिओम, मी संपदा जोशी आज आपले कलाभिषेक परिवाराच्या अधिक मास गीत स्वाध्याय या उपक्रमाच्या 5व्या सत्रात स्वागत करते। आज आपल्या समोर पुढील वक्ते आपला स्वाध्याय सादर करणार आहेत आणि सत्राची सांगता गाण्याने होईल। विशाखा समीर मशाणकर, हैदराबाद। कुटुंब संसाधन प्रधानात पदव्युत्तर शिक्षण, पंतप्रधान प्लास्टिक निर्मूलन अभियानात सहभाग, 700 पेक्षा अधिक हिंदी व मराठी कविता प्रकाशित, राष्ट्रसेविका समिती, दीनदयाल शोध संस्थान, भारतीय जनता पार्टी, विवेक वर्धिनी एज्युकेशन सोसायटी आदी संस्थानाच्या माननीय सदस्य, अनेक आंतरराष्ट्रीय पुरस्कार प्राप्त एक लेखक, सामाजिक कार्यकर्ता, उद्योजक आणि वक्ता, किमया घारापुरीकर, हैदराबाद। लहानपणापासून या कलाविषयीशी निधारित आहे। यांची ओळख या आधीच्या सत्रात झालेलीच आहे। चित्रा वाघ, मुंबई, लेखिका, मुलाखतकार व निवेदिका आहे। त्यांनी पत्रकारितेतील पदव्युत्तर शिक्षण घेतले आहे। 14 वर्ष विदेशी बँकेत नोकरी केल्यानंतर त्यांनी 7-6 वर्ष आम्ही पार्लेकर व महाराष्ट्राचे उद्योग विश्व या मासिकांच्या संपादनाची जबाबदारी सांभाळली। 2 पुस्तके प्रकाशित, विविध मासिकांमधून अनेक लेख, ललित कथा व मुलाखती प्रसिद्ध, आकाशवाणीवर स्वरचित कथानकथन, विविध कार्यक्रमाचे लेखन, सादरीकरण, नभोनाट्यामध्ये सहभाग। ओंकार सुरेश पटवर्धन, हैदराबाद। 2003 मध्ये बी मेकॅनिकल पूर्ण केल्यानंतर लगेचच व्यवसाय सुरू केला आणि व्यवसाय करतानाच MBA पूर्ण केले। सध्या स्टील कॉईल प्रेसिंग आणि स्लेटिंग क्षेत्रात मशिनरी बनवित आहे। छंद, शास्त्रीय गायन, रेखाचित्र आणि चित्रकलेची आवड। मानसी सुनील, पुणे। अहिल्या विद्यालयात संगीत शिक्षिका, MA संगीत, पंडित रमेश कानवले, नांदेड यांच्याकडे संगीताचे प्राथमिक शिक्षण। त्यानंतर प्राध्यापिका सौ अंजली देशमुख, अकोला, CR व्यास, पुणे यांच्याकडून संगीताचे शिक्षण घेतले आहे। धन्यवाद। श्री परमात्मने नमः। भगवान उवाच प्रजहाति यदा कामान् सर्वान् पार्थमनोगतान् आत्मन्नेवात्मना तुष्टा स्थितप्रज्ञस्य दोच्यते। भगवान म्हणतात, अर्जुना, जेव्हा मनात असलेल्या सर्व वासना अगदी निःशेष टाकून आत्मसमाधानाने जो आपल्याच ठिकाणी संतुष्ट होईल तेव्हा त्याला स्थितप्रज्ञ असं म्हणावं। आता तुम्ही म्हणाल, मग माणसाला हायर गोल्स नको का? हवेत, नक्कीच हवेत। जसजसे आपण ज्ञानार्जन करत जाऊ तसतशी आपली प्रगतीही होणारच। प्रगती हवी, पण हव्यास नको। हव्यास म्हणजे ज्ञानाला झापड लावणं, आणि एकदा का ज्ञानरूपी चक्षूंवर झापड लावली तर परमात्मा कसा दिसेल? आणि मग परमात्माच नाही तर समाधानातील स्वानंद कुठून येणार? आवृत्तं ज्ञानमेतेन ज्ञानिनो नित्यवैरिणा कामरूपेण कौन्तेय दुष्पुरेणानलेन च। भगवान म्हणतात, ज्ञानाशी वैर करणारा व कधीही तृप्त न होणाऱ्या अग्नीप्रमाणे असणाऱ्या अशा या कामाने ज्ञान झाकून टाकलेले आहे। ज्ञान स्वतः जरी शुद्ध आहे तरी कामक्रोधाने आच्छादले असते, म्हणूनच तर ते अगाध आहे। अगोदर मुमुक्षेने ह्यांना जिंकून मग ज्ञान संपादन करावे। पण रागद्वेषास जिंकणे इतके सोपी आहे का हो? कारण आपण जेव्हा या राग आणि द्वेषास मारण्याकरता जे अवसान आणतो ते उलट त्यांना सहकार्य करतं, हो की नाही? मग
थोडक्यात भगवान सांगतात, तुझ्या ज्ञानाने वासनारूपी कामनांची होळी कर, नाहीतर कामनारूपी वासना तुझ्या ज्ञानाची होळी करतील. म्हणतात ना, इफ यू डोंट यूज युअर नॉलेज फॉर युअर ग्रोथ, देन अदर्स विल यूज इट फॉर देअर ग्रोथ. म्हणून आपल्या ज्ञानाला शुद्ध ठेवण्याकरता हव्यास सोडावा, कुठल्याही कामनांची अतिवृत्ती सोडावी. इंद्रियाणि पराण्याहुर इंद्रियेभ्यः परं मनः. इथे भगवंत परमात्म्याचं अस्तित्व सांगतात. परमात्मा कसा आहे ते सांगतात. इंद्रियाणि पराण्याहुर इंद्रियेभ्यः परं मनः मनसस्तु परा बुद्ध्योर येव बुद्धे परतस्तु सह. भगवान म्हणतात, हे महाबाहो, देहापेक्षा इंद्रिये सूक्ष्म, इंद्रियापेक्षा मन सूक्ष्म आणि मनापेक्षाही बुद्धी सूक्ष्म आणि त्या बुद्धीपेक्षाही परमात्मा सूक्ष्म. मग हा परमात्मा आपल्याला कसा मिळेल? भगवंताने सांगितलंय, तुम्हाला जर परमात्म्यापर्यंत पोहोचायचं असेल, त्या अतिसूक्ष्म भगवंतापर्यंत पोचायचं असेल, तर नामस्मरण हा त्यावरचा एक फार सुंदर उपाय. मग नामस्मरणाच्या आपल्याकडे वेगवेगळ्या आख्यायिका आहे. एक नवीन आख्यायिका मला आत्ताच समजली, ती मी तुम्हाला सांगते. परवा मैत्रिणीसोबत बसली होती. तिने मला एक भली मोठी जाडजूड वही दाखवली आणि ती मला म्हणाली, ही वही मी भद्राचलमवरून आणली आहे. यात रोज श्रीरामाचा जप लिहायचा. 1 करोड जप झाला की तिथे एक मोठा पिलर आहे. त्या पिलरमध्ये ती वही टाकायची. मग श्रीरामाचं दर्शन घ्यायला जायचं. आणि जेव्हा श्रीरामाचं दर्शन आपण घ्यायला जाऊ, डोळे मिटल्यावर श्रीराम स्वतः आपल्याला दर्शन देतात. या आख्यायिकेचा प्रत्यय अनेक लोकांना आलाय. मला काहीतरी आज सापडलं. या आनंदात मी त्या दिवशी घरी आले आणि घरी येऊन मुलांना म्हटलं की ती छाया आंटी आहे ना, ती असं म्हणत होती की 1 करोड श्रीरामाचा जप आपण जर एका त्या वहीत लिहिला आणि ती वही आपण तिथे असणाऱ्या पिलरमध्ये टाकली आणि की मग आपल्याला श्रीराम स्वतः दर्शन देतात. आणि मग याचं गणित कसं? हे 1 करोड जप कसा करायचा? आज तिचं वय 46. आजपासून रोज 6000 वेळा ती लिहिणं सुरू करेल. असं करता करता 5 वर्षांनी 4 वर्षांनी म्हणजे ती जेव्हा 50 वर्षाची होईल तेव्हा तिचा 1 करोड हा जप झालेला असेल. आणि मग हा 1 करोड जप झाल्यावर जेव्हा ती भद्राचलमला जाईल तेव्हा तिथे प्रत्यक्ष श्रीरामाचं तिला दर्शन होईल. मुलं हसले. मुलं म्हणाले, आई रोज 6000 वेळा जप लिहिणार, मग सकाळपासून आपलं सुरू होईल. मला आज जप लिहायचं आहे, मला आज जप लिहायचं आहे, रामाचा जप लिहायचा आहे. म्हणजे रामाचं नामस्मरण हे सकाळपासूनच सुरू होणार. आणि मग हे रामाचं नामस्मरण जे सकाळपासून आपलं सुरू झालेलं आहे ते आपण जोपर्यंत जप लिहितोय तोपर्यंत ते नामस्मरण तसंच राहणार. आणि नामस्मरण पूर्ण झाल्यावर आपण पुन्हा म्हणणार, झालं गं बाई माझा आजचा श्रीरामाचा जप, झाला गं बाई माझा आजचा श्रीरामाचा जप. पुन्हा रामाचं नामस्मरण. मग 6000पेक्षा कितीतरी जास्त वेळा आपण त्या रामाचा ध्यास घेतला गेला. जळी स्थळी काष्टी पाषाणी सर्वत्र आपल्याला श्रीराम दिसायला लागलेत. मग 5 वर्ष थांबायची, 4 वर्ष थांबायची आवश्यकताच नाही आहे. अगं 2 महिन्यात तू सतत श्रीराम श्रीराम करत राहिलीस. 2 महिन्यात भद्राचलमलाही जाऊ नकोस ना, तू इथेच बस, डोळे मीट, श्रीराम म्हण. तुला श्रीरामाचं प्रतिकृती दिसेल, तुला श्रीराम तसेच दर्शन देतील.
किती छान ना. म्हणजे देहापेक्षा इंद्रिये सूक्ष्म, सूक्ष्म इंद्रियांपेक्षा मन सूक्ष्म, मनापेक्षा बुद्धी सूक्ष्म, बुद्धीपेक्षा तो परमात्मा सूक्ष्म, आणि त्या सूक्ष्म अशा परमात्म्याचं दर्शन जे आहे ते त्याच्या सततच्या नामस्मरणाने आपल्याला होतं आहे. पण मध्ये येणारी जी बुद्धी आहे, परमात्मा आणि मन यांच्यामध्ये येणारी जी बुद्धी आहे, या बुद्धीवर जर द्वेष, अहंकार यांचं आवरण असलं तर आपण परमात्म्यापर्यंत पोहोचूच शकणार नाही. एवं बुद्धे परं बुद्ध्वा संस्तभ्यात्मानमात्मना जहि शत्रुं महाबाहो कामरूपं दुरासदन्. याप्रमाणे बुद्धीच्या पलीकडे असणाऱ्या परमात्म्याला जाणून आपली स्वस्थता आपण संपादन करून घेऊया आणि जिंकण्यास कठीण अशा कामरूपी शत्रूस आपण जिंकून घेऊया. हरे परमात्मने. हरिओम. रागद्वेषावियुक्तेस्तु विषयानिन्द्रियश्चरन् आत्मवश्यैर्विधेयात्मा प्रसादमधिगच्छति. तू म्हणजे परंतु असं या श्लोकामध्ये सांगितलं गेलेलं आहे. विधेयात्म म्हणजे ज्याचे मन स्वधीन आहे असा पुरुष. राग द्वेषे वियुक्तेस्तु प्रीती द्वेष रहित. आत्मवश्येर इंद्रियः स्ववश केलेल्या इंद्रियांच्या द्वारा. विषयांचरण म्हणजे विषयांमध्ये वावरत असताना आणि आवश्यकतेनुसार तो उपभोग घेत असतानाही प्रसादमध्ये गच्छती म्हणजे प्रसन्नता प्राप्त करून घेतो. माणूस अधोगतीच्या प्रवासावर कसा जातो हे सांगून झाल्यावर श्रीकृष्णाने अर्जुनाला मनावर का आणि कसा ताबा घ्यायचा हे या श्लोकामध्ये सांगितलेलं आहे. या विषयी वस्तूंच्या मध्ये वावरत असताना हा पूर्णत्वाचा प्रवास म्हणजे आपण ज्याला म्हणतो ना टू रीच द अल्टिमेट, हा प्रवास अवघड असला तरी तो बंद नाहीये हे या श्लोकामध्ये सांगितलेलं गेलं आहे. विधेयात्म आत्मवश्येर इंद्रियः म्हणजे विधेयात्मा म्हणजे स्वच्या अधीन मन आहे अशी व्यक्ती आणि स्ववश केलेले इंद्रिय म्हणजे सेन्सेस. मग हे ऐकल्यावर असं वाटतं की असं खरंच होऊ शकतं का, आणि ज्या व्यक्तींना अनुभव आहे ह्यांना कधीच या विषयांनी कधीच त्रास दिलेला नाही आहे का, तर त्यावर असं सांगितलं गेलं आहे की तर बुद्धीवरील विवेक या एकच साधनाने त्या सगळ्या गोष्टींवर ताबा ठेवता येतो. आणि एकदा का मनाच्या वृत्तींवर विवेकाने ताबा मिळवला की इंद्रियांवर आपोआपच ताबा घेता येतो. कारण इच्छा करणं किंवा इच्छा होणं हा इंद्रियांचा स्वभाव नसून ह्या मनाचा स्वभाव आहे. स्वामी स्वरूपानंद पावस ह्यांचे चित्रग्रंथात पहिल्याच वाक्यात त्यांनी सांगितलेलं आहे, परमार्थ प्राप्त परिस्थिती बदलून आनंद देत नाही, तर प्रत्येक प्राप्त परिस्थितीत आनंदाने जगण्याची कला शिकवते. इंद्रियांचा मनावर आणि मनाचा बुद्धीवर आधिपत्य झालं की अधोगती होते. पण जेव्हा बुद्धीचं मनावर आणि मनाचं या इंद्रियांवर स्वामित्व होतं तेव्हाच वाटचालीला सार्थक होतं. ज्ञानेश्वर महाराजांनी फार सुंदर काव्यात्मक पद्धतीने प्रकट केलेलं आहे. ते म्हणतात, आकाशात असलेल्या सूर्यासारखा आत्मस्थित असलेला हा असा ज्ञानी पुरुष असतो. सूर्य ज्याप्रमाणे आपल्या किरणांरूपी हाताने जगाला स्पर्श करतो त्याचप्रमाणे
आत्मस्थित ज्ञानी पुरुष आपल्या इंद्रियांनी आवश्यक त्या विषयांना स्पर्श करतो. सूर्य ज्याप्रमाणे या दुषय जगापासून दूर असतो, त्याचप्रमाणे विषयांमध्ये वावरत असताना सुद्धा ज्ञानी पुरुष उपभोगमय प्रवृत्तीपासून तितकाच दूर असतो. सूर्य ज्याप्रमाणे जगाला स्पर्श करतो पण त्याचा उपभोग घेत नाही, त्याचप्रमाणे इंद्रिये विषयांशी संबंधित असताना त्याचा अंतःकरणामध्ये उपभोग प्रवृत्ती निर्माण होत नाही असा हा ज्ञानी पुरुष असतो. प्रसादमधी गच्छती म्हणजे धार्मेय आणि मर्यादित उपभोगाचा सेवा केल्यामुळे शरीर धारण होतेच, पण योग्य प्रमाणे त्याची आवडही पुरवली जाते. चित्ताची अवस्था ढळू न दिल्याचे समाधान लाभून त्या साधक व्यक्तीला प्रसाद म्हणजेच प्रसन्नता प्राप्त होते. हरिओम. नमस्कार, माझं नाव चित्रा वाघ. हैदराबादच्या कलाभिषेक परिवारातर्फे श्रीमद भगवद्गीतेतल्या कुठल्याही एका श्लोकाबद्दल विवेचन करण्याची संधी मला मिळाली आहे आणि मी निवडलाय 6व्या अध्यायातला 5वा श्लोक. उद्धरेदात्मनात्मानं नात्मानं अवसादयेत आत्मैव ह्यात्मनो बंधुः आत्मैव रिपुरात्मनः. खरं तर गीतेतल्या कुठल्याही श्लोकाचा मथितार्थ मुळापासून समजून घेणं ही फार समाधान देणारी गोष्ट आहे. गीतेचा 6वा अध्याय म्हणजे ध्यानयोग. ज्ञानेश्वरीमध्ये हा ध्यानयोग मराठीत समजावून सांगताना माऊलींनी सुरुवातीलाच एक सुंदर ओवी रचली, जिचा आपल्यासारख्या मराठी भाषिकांना अत्यंत अभिमान वाटतो आणि जिचा वापर आपण बोलताना अगदी सर्रास करतो. ती म्हणजे, माझा मराठाची बोलू कौतुके परी अमृतातेही पैजा जिंके ऐसी अक्षरे रसिके मेळवीन. परमार्थातलं अंतिम ध्येय प्राप्त करायचं असेल तर निष्काम कर्मयोगाच्या पायऱ्या चढूनच जावं लागतं असं गीता सांगते. अशा ब्रह्मस्थितीतल्या पोचलेल्या माणसासाठी गीतेमध्ये योगारूढ अशी संज्ञा वापरली आहे. या योगारूढ महात्म्याचं वर्णन ध्यानयोगात केलेलं आहे. श्रीकृष्णाने जेव्हा त्याचं वर्णन केलं तेव्हा अर्जुनाच्या मनात आपणही त्या ब्रह्मपदाला पोचावं अशी उत्कंठा जागी झाली. त्याने श्रीकृष्णाला विचारलं की योगारूढाला तिथवर जाण्याची योग्यता कोण देतो? तेव्हा भगवंताने सांगितलं, अरे देणार कोण? ही योग्यता ज्याची त्याने मिळवायची असते. स्वतःचा उद्धार स्वतःच करावा लागतो. उद्धरेद आत्मना आत्मानम, स्वतःचा उद्धार स्वतःच करून घ्यावा. न आत्मानम अवसादयेत, स्वतःला अधोगतीला जाऊ देऊ नये. आत्मैव ही आत्मनः बंधू, कारण मनुष्य हा स्वतःचा बंधू आणि स्वतःचा मित्र देखील आहे. आणि आत्मैव रिपुः आत्मनः म्हणजे तोच त्याचा शत्रू देखील आहे. म्हणजे आता स्वतःच्या उन्नतीची, उद्धाराची जबाबदारी ही प्रत्येकाची स्वतःची आहे. आणि स्वतःचा उद्धार करणं हे केवळ आणि केवळ मनुष्य जन्मातच शक्य आहे. किंबहुना त्यातच जन्माचं सार्थक आहे असं गीता सांगते. सर्व संत हीच शिकवण माणसाच्या मनावर बिंबवत असतात. रामदास स्वामी म्हणतात, बहुत जन्मांचा शेवट नरदेह सापडे अवचट. कित्येक जन्म पार करून आपल्याला हा मनुष्याचा जन्म मिळालाय, त्याचा सदुपयोग करून घ्यायला हवा. म्हणतात ना, तूच आहेस तुझ्या जीवनाचा शिल्पकार. दुसरा तिसरा कुणीही ते करू शकत नाही. पण होतं काय, माणसाला आपल्या ताकदीचा, आत्मशक्तीचा अंदाज नाही येत. हे पटवून देताना ज्ञानेश्वर माऊली पोपटाचं उदाहरण देतात. हा पोपट पिंजऱ्यातल्या नळीवर बसलेला आहे. त्याच्या पकडीने आणि वजनाने ती नळी हेलकावी खाते. त्यामुळे पोपट ती नळी अजूनच घट्ट पकडून बसतो. पिंजऱ्याचं दार उघडलं तरी तो आपली पकड सोडायला तयार नाही, कारण आपल्या पंखात उडण्याचं बळ आहे याचं त्याला पूर्ण विस्मरण झालंय. माणसाचंही नेमकं हेच होतं. यासाठी ध्यानयोगात काही उपाय सांगितलेत. चित्ताची एकाग्रता करणं, आपण जे काम करत आहोत ते पूर्ण लक्ष देऊन उत्तम प्रकारे करणं, मन लावून आनंदाने करणं. दुसरा उपाय म्हणजे इंद्रियांच्या आहारी न जाणं. इंद्रियांवर मनाचा अंकुश हवा. चांगलं काय वाईट काय याची चाळ प्रत्येकाला असतेच, पण मोहापायी आपण त्याच्यावर दुर्लक्ष करतो. वाईट गोष्टी तर टाळायला हव्यातच,
पण चांगल्याचाही अतिरेक नसावा. म्हणजे फलाहार हा शुद्ध सात्विक आहे म्हणून त्यावरही यथेच्छ ताव मारायला नको. तर खिशाला परवडतंय म्हणून दिसेल ती चांगली वस्तू आण घरात, हा मोह टाळायला हवा. आणि तिसरा उपाय म्हणजे समत्व बुद्धीने सारख्या नजरेने व्यवहार करणं, पूर्वग्रह सोडून जगाकडे निर्मळ दृष्टीने पाहायला शिकणं, सुखदुःखाने विचलित न होणं. अर्थात हे सगळं ऐकताना सोपं वाटलं तरी त्याप्रमाणे वागणं खूप अवघड आहे. पण निदान या गोष्टी आपण पूर्णपणे लक्षात ठेवल्या आणि जमेल तितकं वागायचा प्रयत्न केला तरी खूप झालं. पण शेवटी ते माणसाचं मन आहे. चंचलता हा त्याचा स्थायी भाव आहे. त्याला ताब्यात ठेवणं गरजेचं आहे. योग्य काय अयोग्य काय याची आपली जाणीव सदैव जागृत असायला हवी. आणि याचसाठी गीतेसारख्या ग्रंथांचं वाचन आणि मनन करायला हवं. आपल्याला हव्या त्या भाषेत याची भाषांतरं उपलब्ध आहेत. विनोबांसारख्या अनेकांनी याची अतिशय रसाळ आणि सोप्या भाषेत निरूपण केलेलं आहे. गीता, ज्ञानेश्वरी किंवा दासबोध असे शब्द ऐकले तरी अनेकांची पहिली प्रतिक्रिया अशीच असते की अजून देवदेव करत बसायचं आमचं वय नाही झालेलं, किंवा संसारातून मोकळे झालेल्यांसाठी ठीक आहे ते तत्त्वज्ञान वगैरे, आम्ही काही संन्यासी नाही, ते परमार्थ वगैरे आमच्यासाठी नाही. पण इथेच आपण चुकतो. हे सगळे ग्रंथ सर्वसाधारण माणसांसाठीच लिहिले गेलेत. रोजचे व्यवहार करताना आपली वर्तणूक कशी असावी, विचार करण्याची पद्धत काय असावी, एखाद्या पेचप्रसंगातून मार्ग कसा काढावा, मनःशांती कशी मिळवावी, अशा असंख्य प्रश्नांची उत्तरं यात पानोपानी सापडतात. पण आपण या पुस्तकाविषयी केवळ आदरयुक्त भीती बाळगतो आणि 4 हात लांब राहणं पसंत करतो, किंवा मग एकही पान न उघडता त्यांना नमस्कार करून श्रद्धेने बंद कपाटात ठेवून देतो. प्रत्येक माणसाने आपली कर्तव्य पूर्ण करताना आपले व्यवहार शुद्ध ठेवून परमोच्च स्थिती गाठावी, एवढ्याचसाठी गीता आहे. एक लक्षात ठेवलं पाहिजे की आपण सगळे युद्धप्रसंगी भांबावलेल्या अर्जुनासारखे आहोत. अनेकदा आपली द्विधा मनस्थिती होते, मन चलबिचल होतं. अशावेळी जगातला सर्वात उत्तम सल्लागार आणि मार्गदर्शक प्रत्यक्ष भगवंत आपल्याला मदत करायला सदैव तत्पर आहे. गीतेच्या पानापानावर त्याने मदतीचा हात पुढे केलेला आहे. प्रश्न आहे तो आपला. आपण ते पान उघडून वाचायचा, ते समजून घेण्याचा आणि हळूहळू ते तत्त्वज्ञान आत्मसात करण्याचा. धन्यवाद. हरि ओम. श्री परमात्मने नमः. श्री भगवान उवाच. 18 अध्याय. भगवद्गीतेचा 18वा अध्याय आपल्याला मोक्ष आणि संन्यास योगाचं ज्ञान देतो. आपण आज 18व्या अध्यायात 26वा आणि 30वा श्लोक जाणून त्याचं ज्ञान प्राप्त करणार आहे. आपण आधी श्लोक ऐकून घेऊया. मुक्त संगो नहं वादी धृत्युत्साह समन्वितः सिद्ध सिद्ध्योर्निर्विकारः कर्ता सात्विक उच्यते. याच्यातले प्रमुख शब्द जे आहेत त्यांचे अर्थ आपण समजून घेऊया. मुक्त संग म्हणजे संसारिक बंधनातून मुक्त. अनाहमवादी म्हणजे अहंकारापासून मुक्त. धृती म्हणजे दृढ संकल्पी. उत्साह समन्वित म्हणजे उत्साह संपन्न किंवा प्रसन्न चित्तता. सिद्ध असिद्धी म्हणजे यश किंवा अपयशी. आता आपण दुसऱ्या श्लोकाकडे बघूया. प्रवृत्तींच निवृत्तींच कार्याकार्ये भयाभये बंधम मोक्षम च ये या वेत्ती बुद्धी सा पार्थ सात्विकी. याच्याही काही शब्दांचे आपण अर्थ जाणून घेऊया. प्रवृत्ती म्हणजे गृहस्थ जीवनात संसारिक व्यवहार करणं. निवृत्ती म्हणजे संसारिक सुखभोग त्यागून निरंतर परमेश्वर ध्यान करणं. कार्य म्हणजे इथे चांगल्या कर्माला म्हणलेलं आहे आणि अकार्य म्हणजे वाईट काम. भय म्हणजे भीती. अभय म्हणजे भीतीरहित किंवा निर्भयता. बंधम म्हणजे बंधनकारक जबाबदारी आणि मोक्षम म्हणजे जबाबदारीपासून मुक्त. वेत्ती म्हणजे समजूत किंवा समजशक्ती. बुद्धी म्हणजे मेधा किंवा बुद्धी.
आणि सात्विकी म्हणजे सात्विक काम. या श्लोकांचा अर्थ असा आहे, हे अर्जुना, जो करता आसक्तीरहित, अहंकारपूर्ण भाष्य न करणारा, धैर्यवान, उत्साही व कार्यसिद्ध न होण्यात हर्ष शोक ह्या विकारांपासून मुक्त असतो, त्याला सात्विक करता असं म्हणलेलं आहे. दुसऱ्या श्लोकाचा अर्थ असा आहे, हे पार्था, प्रवृत्ती मार्ग वा निवृत्ती मार्ग, कर्तव्य व अकर्तव्य, भय व अभय, बंधन व मोक्ष या सर्वांचे तत्व जी बुद्धी किंवा व्यक्ती जाणते तिला सात्विक बुद्धी असं म्हणतात. प्रभू श्रीकृष्णांनी गीतेत सांगितली आहे 3 प्रकारची कर्मप्रेरणा, ज्ञान, कर्म आणि कर्ता. त्यातला कर्ता हा परत 3 प्रकारचा आहे, सात्विक, राजसिक आणि तामसिक. सात्विक कर्त्याला कर्मफळात सुखभोगाची अपेक्षा नसते आणि तो कार्यशील असतो. जे योग्य आहे ते कर्म कुठल्याही सांसारिक बंधनाच्या विचारातून मुक्त आणि कुठलाही अहंकाराविना करतो तो. सात्विक कर्ता कर्म करताना कुठल्याही प्रकारचा अभिमान बाळगत नाही. त्यात इतरांकडून त्याच्या कामाची, श्रेष्ठतेची प्रशंसा व्हावी असाही भाव मनात नसतो त्याच्या. असा हा सात्विक कर्ता त्याचे काम धैर्य आणि उत्साहाने करतो. आणि बरं का, हे सगळं काम करूनही त्याचा परिणाम सफल किंवा असफल असा कसाही प्राप्त झाला तरी तो निराश होत नाही आणि धैर्याने त्याला सामोरे जातो. हे सगळं ऐकून आपल्याला असं वाटेल किती कठीण आहे असं कार्य करणं. त्याचं कारण आहे, समाजात सर्वत्र राजस आणि तामस गुणांचं प्रामुख्याने दिसतं आपल्याला. परंतु लक्षपूर्वक पाहिल्यास व्यवहारात सात्विक भावाचा प्रयोग अत्यंत उपयोगी ठरतो. संसारिक कार्यात सुद्धा सात्विक गुणांचा आधार यशाकडेच नेतो. परिश्रम तर सात्विक आणि राजसिक दोन्ही कर्मात सारखंच असतं. पण भाव जर सात्विक असला तर तो मनुष्य योग्य वेळी मोक्षाचा अधिकारी होतो. मनुष्याचा सात्विकपणा त्याच्या बुद्धीमध्ये ज्ञानाचा प्रकाश पाडतो. त्यामुळे त्याच्या आकलनाची योग्यता वाढते आणि त्याचा परिणाम तो चुकीचं काम आणि चांगलं काम ह्यात फरक करू शकतो. सात्विक बुद्धी असल्यास कुठल्याही परिस्थितीत भय किंवा अभय यांचा अनुभवाचा निर्णय करणं शक्य होतं. माणसाला सर्वात मोठं भय कोणतं? तर मृत्यूचं. सात्विक बुद्धी असता निर्भय होण्याची अनुभूती होते. या जगात बंधनाची काय कारणे आहेत व मोक्षाचं काय साधन आहे हे समजणं म्हणजे बंधन व मोक्षाचे यथार्थ ज्ञान होणं आहे. बुद्धी जर सात्विक असेल तर मनुष्य हे समजू शकतो. आपल्याला दैनंदिन जीवनात सात्विक बुद्धी, चांगले विचार आणि चांगली कामं करणारी बरीच उदाहरणे दिसून येतात. आपल्या देशाला वरदानासारखे लाभलेले आपले पंतप्रधान नरेंद्र मोदी, आपले पूर्व राष्ट्रपती APJ अब्दुल कलाम आणि स्वामी विवेकानंद ही आणि अशी बरीच आणखी नावं आहेत अशा सात्विक कर्त्यांची. या सगळ्यांच्या जीवनाची वाटचाल जर बघितली तर ती सात्विक आहे हे आपल्याला लगेच दिसून येतं. त्यांच्या कामात कुठेही सुखभोगाची अपेक्षाच नाही. सगळे मुक्त संघ आहेत. कुठेही अहंकार दिसून येत नाही आणि धैर्य आणि उत्साह तर दिसून येतोच येतो. 370 कलम रद्द करणं असेल, डिमॉनिटायझेशन असेल, अणु चाचणी अशा असंख्य गोष्टी यांनी निर्विकारपणे पार पाडल्या. साऱ्या जगाला संबोधित करताना अत्यंत ज्ञानी स्वामी विवेकानंदांनी कधीच त्याचा अभिमान नाही दर्शवला. श्री कृष्णार्जुन संवादाच्या या 2 श्लोकांमधून आपण काय बोध घ्यायचा? तर सात्विक कर्ता होण्यासाठी सात्विक बुद्धी हवीच हवी. म्हणजे प्रत्येक काम करताना ते माझ्यासाठी, माझ्या कुटुंबासाठी, समाजासाठी आणि माझ्या देशासाठी हितकारक असेल असा आपण प्रत्येकाने प्रयत्न करूया. हरि ओम. कृष्ण उठता कृष्ण चलता
कृष्ण श्याम भोर है, कृष्ण उठता कृष्ण चलता, कृष्ण श्याम भोर है। कृष्ण बुद्धि कृष्ण चित्ता, कृष्ण बुद्धि कृष्ण चित्ता, मन विभोर है, कृष्ण उठता कृष्ण चलता, कृष्ण श्याम भोर है। कृष्ण रात्रि कृष्ण दिवस, कृष्ण रात्रि कृष्ण दिवस, कृष्ण स्वप्न शयन है, कृष्ण उठता कृष्ण चलता। कृष्ण शब्द कृष्ण अर्थ, कृष्ण ही परमार्थ है, कृष्ण कर्म कृष्ण भाग्य, कृष्ण ही पुरुषार्थ है, कृष्ण उठता कृष्ण चलता, कृष्ण श्याम भोर है, कृष्ण उठता कृष्ण चलता। कृष्ण स्नेह कृष्ण राग, कृष्ण ही अनुराग है, कृष्ण कली कृष्ण कुसुम, कृष्ण ही पराग है, कृष्ण उठता कृष्ण चलता, कृष्ण श्याम भोर है, कृष्ण उठता कृष्ण चलता। कृष्ण भोग कृष्ण त्याग, कृष्ण भोग कृष्ण त्याग, कृष्ण तत्व ज्ञान है, कृष्ण उठता कृष्ण चलता। कृष्ण भक्ति कृष्ण प्रेम, कृष्ण भक्ति कृष्ण प्रेम, कृष्ण ही विज्ञान है, कृष्ण स्वर्ग कृष्ण मोक्ष, कृष्ण परम साध्य है, कृष्ण जीव कृष्ण ब्रह्म, कृष्ण जीव कृष्ण ब्रह्म, कृष्ण ही आराध्य है, कृष्ण उठता कृष्ण उठता, कृष्ण उठता कृष्ण चलता, कृष्ण उठता कृष्ण चलता, कृष्ण श्याम भोर है, कृष्ण उठता कृष्ण चलता, कृष्ण उठता कृष्ण चलता। ओम नमो भगवते वासुदेवाय, ओम नमो भगवते वासुदेवाय, ओम नमो भगवते वासुदेवाय।